और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 11 नगरसेवकांपैकी केवळ 7 नगरसेवकांच्या उपस्थितीत मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी करण्यात आली आहे। यामुळे पक्षात फुटीचे संकेत मिळत असून गैरहजर 4 नगरसेवकांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यावेळी उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी तर संकेश भोईर यांची पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती शहर प्रमुख बाळा परब यांनी दिली आहे। निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आलेत। मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग लागला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 11 पैकी 7 नगरसेवकच नोंदणीसाठी उपस्थित राहिल्यानं पक्षाला फटका बसल्याचं दिसतंय। गैरहजर राहिलेले नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे यांच्यावर पक्षीय कारवाई केली जाईल असे परब यांनी सांगितलंय। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहर प्रमुख बाळा परब बोलतोय की आज जे महानगरपालिकेमध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते एकूण उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्या 11 जणांपैकी 4 जण आहेत, ते 4 जण बाहेर आहेत। ते बाहेर असल्या कारणाने त्यांच्यावरती पक्ष कारवाई करेल। तसेच पक्षाचा गटनेतेपदी सन्माननीय उमेश बोरगावकर यांची निवड झालेली आहे। पक्षप्रतोद म्हणून सन्माननीय संकेश रघुनाथ भोईर यांची निवड झालेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तसंच या ठिकाणी कल्याण शहरातल्या सर्व जनतेचं करदात्या नागरिकांचा मनापासून आभार मानतो। दरम्यान 22 तारखेला होणाऱ्या महापौर आरक्षण सोडतीनंतर केडीएमसीतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असून महापौर पदाचा दावेदार कोण ठरेल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।